नमस्कार मित्रांनो, मी काजल माझ्या ब्लॉग मी तुमचे स्वागत आहे. तर मी या व्हिडिओमध्ये काही ते बोलत होती, पण खरं तर असं झालं मला काही ते बोलताच आलं नाही, त्यामुळे मी हा काय व्हिडिओ बनवलाच नाही. तर चला, तर आज मी व्हिडिओमध्ये शॉर्टकटच तुम्हाला दाखवणार आहे मी काय बनवलं आणि काय नाही. कारण ऑगस्टला माझ्या अचानकच लूज मोशन वगैरे झाल्यामुळे मला व्हिडिओ काही बनवता आला नाही. तर मी आज रात्रीच्या चपात्या उरलेल्या होत्या, तर मी मस्त असा चपातीचा भुगा करण्याचा प्लॅन केला. खरं तर चपातीचा भुगा मी खूप वेगळ्या प्रकारे करते अजून, पण ऑगस्टला माझ्या असे मोठे मोठे तुकडे दिसल्यानंतर त्याला असं वाटतं चपातीचे. मग तो हिरवी मिरची कांदा घातल्यानंतर खूप आवडीने खातो, त्यामुळे जास्त हळद टाकत नाही, कारण हळद टाकल्यानंतर तो थोडा खायला नको नको बोलतो. तसेच नाश्त्याला अचानक लक्षात आलं की मी साबुदाणा टिक्की आणली होती आणि बोली ती फ्राय करायची राहून गेली. तर मी फ्राय करायला घेतली, बोली कशी होती कशी नाही, पण खरंच खूप टेस्टी आणि क्रिस्पी होती. नक्की तुम्ही आणून बघा आणि ट्राय करून बघा, खरंच खूप छान आहे. आणि संध्याकाळी अगदी डॅडाने मस्त असं सूप आणलं होतं बाहेरून. सूप आणण्याचं कारण असं की त्यांना जरा घशात येणं असं खवखवत होतं, सर्दीसारखं वाटत होतं, मग गरम गरम सूप पिण्यासाठी त्याने आणलं. भाकरी करायला घेतल्या, मी गरम गरम भाकरी करायला घेतल्या, कारण जेवण माझं सगळं झालेलं होतं. आज जेवणामध्ये पावट्याची आमटी बनवली होती आणि हरभऱ्याची भाजी बनवली होती. हरभऱ्याच्या भाजीमध्ये मी कांदा आणि लिंबू पिळून अगं डॅडीला फक्त असंच खायला देते, त्यांना खूप आवडते. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.